त्यासाठी सरकार आपली काही मदत करताय का? 49 कोटी रुपयाची सबसिडी ही महाराष्ट्र आणि भारत सरकार या प्रोजेक्टसाठी देते. अहिल्यानगर जिल्हा हा दूध आणि साखरेसाठी जगप्रसिद्ध आहे किंवा भारतात प्रसिद्ध आहे. एक नंबर आहोत आपण त्यामध्ये. रॉ मटेरियल जे आपल्याकडे उपलब्ध आहे हे जगाच्या बाजारात त्याला खूप मोठी डिमांड आहे. दूध संकलनाच्या याच्यामध्ये आम्ही 25 वर्षापासून काम करत आहोत. आता मॉन्डेलीज बरोबर आमचा प्राथमिक भागीदारी करार किंवा व्यवसाय करार हा झालेला आहे की भारताच्या प्रोडक्ट वरती जगाचा भरोसा तेवढा नाहीये जेवढा असायला पाहिजे. त्यामुळे अनेक देशांमध्ये भारताच्या डेअरी प्रोडक्टला बंदी आहे आणि युरोपियन लोक तर भारतातले प्रोडक्ट घ्यायला घाबरतात. पण एक्सपोर्ट करतो तेव्हा पावडर वरती पण सरकारची सबसिडी आहे. आता आहे का? नाही, आता नाही. ते फक्त काय सरकारला बोलणार, काहीतरी आंदोलन करणार, तोडफोड करणार, आपलं टायर फोडणार. ह्याच्यापुढे काय करू शकत नाही आणि काय होणार पण नाही त्यांनी. मित्रांनो नमस्कार आणि वेलकम टू गल्फ फूड 2026. इथे आपण बघतोय फेडरेशन आमची जी टीम आहे साधारणतः 70 एक्सपोर्टर्स आमच्याबरोबर इथे आलेले आहेत. आता आम्ही मार्केट एक्सप्लोर करतोय की अनेक देशातले प्रोडक्ट्स, दुसऱ्या देशातले पॅव्हिलियन, त्यांचे काय प्रोडक्ट आहेत, भारतातनं कोण एक्सपोर्टर्स आलेले, भारताचे प्रोडक्ट कसे आहे, आपलं प्रेझेंटेशन कसं आहे, बाकी देशांचं कसं आहे, कॉम्पिटिशन कशी आहे, प्राइसिंग कसं आहे, हे सगळं आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि आमच्याबरोबर जे आलेले आहेत नवीन एक्सपोर्टर त्यांना आम्ही हेल्प करायचा प्रयत्न करतो. काहींनी इथे ऑर्डर पण क्रॅक केला. तर हे करत असतानाच आम्हाला अहिल्यानगर भागातले शेतकरी दिसले. 4 जण इथे आलेले आहेत. ऑलरेडी आता शेतकऱ्यां नाही येते, शेतकऱ्यांमधून आता ते मोठ्या व्यवसायामध्ये ते पदार्पण त्यांनी केलेलं आहे. दूध डेअरीच्या व्यवसायामध्ये ते आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. ते इथे कसे आले, काय त्यांनी पाहिलं, काय त्यांचं पर्पज होतं आणि त्यांना ते मिळालं का. तर सर नमस्कार. नमस्कार सर. प्लीज तुमच्या कंपनीबद्दल आणि तुमच्याबद्दल सांगा. दैवतम डेअरी ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध संकलनाचं काम आम्ही इतके दिवस करत होतो. पण दुधाचं जे अतिरिक्त होतं त्यावेळेस त्या दुधाचं काय करायचं ह्या प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला. त्यानंतर आम्ही दुधाचा भुकटी प्रकल्प म्हणजे दूध ड्रायर टाकला. आणि हा ड्रायरच्या हे जे तयार केलेली पावडर आहे ही भारतामध्ये व भारताच्या बाहेर आपण विकू शकतो का, ही संकल्पना समोर घेऊन आम्ही गल्फ फूडला भेट दिली. या ठिकाणी आम्ही बरेच जे बिस्किट बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या कॉफी बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या बेकरीच्या रिलेटेड कंपन्या आहेत, ज्या आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्या आहेत, या लोकांना भेटलो. रॉ मटेरियल जे आपल्याकडे उपलब्ध आहे हे जगाच्या बाजारात त्याला खूप मोठी डिमांड आहे. या ठिकाणी आम्हाला आल्यावर कळलं. त्याच्यानंतर जे आपल्याकडे प्रोडक्ट नाही आहेत, सपोज आपल्याकडे ट्रेडिशनल प्रोडक्ट आहेत, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, हे जगामध्ये नाही आहेत. जगामध्ये चीज, केसिन, प्रोटीन पावडर, WPC80, त्याच्यानंतर जे डिहायड्रेटेड घी आपण ज्याला म्हणतो ते MF, ह्या जे अनट्रेडिशनल मार्केट हे जगामध्ये या ठिकाणी आल्यावर कळलं. जे आपले ट्रेडिशनल प्रोडक्ट आहे हे घेऊन आपण जगाच्या बाजारात जाऊ शकत नाही. पण हे अनट्रेडिशनल मार्केट जे जगामध्ये विकतं ते जर आपण जगापुढे घेऊन गेलो त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. या माध्यमातून आम्ही बऱ्याच चॉकलेट कंपन्यांना या ठिकाणी भेट दिली, बऱ्याच बिस्किटच्या कंपन्यांना भेट दिली. त्यांच्याकडून आम्हाला त्यांचे बिझनेस कार्ड्स आम्हाला दिले, आमचे बिझनेस कार्ड त्यांना दिले, त्यांची ईमेल ID रजिस्टर केली. यातून आम्हाला जगाची जी टेस्ट आहे, जग कोणत्या दिशेला चाललंय आणि आपण भारत म्हणून आपण कोणत्या दिशेला जायला पाहिजे हे या ठिकाणी आल्यावर कळलं आम्हाला. तर खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्या ह्या इंट्रोडक्शन वरूनच कळतं की तुम्ही किती अभ्यास केला आहे इंडस्ट्रीचा आणि तुमचं यश काय फार दूर नाही असं आम्हाला दिसतं. डेफिनेटली तुम्ही ज्या प्रोडक्ट बद्दल इथं बोललात, तुम्ही चॉकलेट फॅक्टरीज बद्दल बोललात किंवा बाकी प्रोडक्टच्या मार्केट बद्दल बोललात, तर डेफिनेटली आमचं फेडरेशनचं पण नेटवर्क आहे. आपल्या लोकांच्या पण इथे चॉकलेटच्या बऱ्याच फॅक्टरी आहेत. डेफिनेटली मी तुम्हाला ते कनेक्ट करून देईनच. त्यापूर्वी आता जे तुम्ही दुधाबद्दल बोलता, अहिल्यानगर जिल्हा हा दूध आणि साखरेसाठी जगप्रसिद्ध आहे किंवा भारतात प्रसिद्ध आहे. एक नंबर आहोत आपण त्यामध्ये. तर अतिरिक्त दूध आहेत. मग दूध तुमचा चिलिंग प्लांट आहे बेसिकली. तर सध्या काय कॅपॅसिटीत आहे आणि तुम्ही किती कलेक्शन करताय आणि कोणाला देताय सध्या? चिलिंग प्लांट आहे आमच्याकडे 13 चिलिंग प्लांट आहेत. 5.5 लाख लिटरच्या आपलं आसपास दैनिक आपलं संकलन आहे. हे दूध आम्ही कंपन्या मोठ्या आपल्या भागात काम करतात, लॅक्टोलिस असेल, ब्रिटानिया असेल, अमूल असेल, ह्या लोकांना आपण देत होतो. सप्लायचं काम आपण रॉ मिल्क म्हणून करीत होतो. पण आपण स्वतः जर प्रोसेसिंग केलं, आपली वाहतूकचा जो खर्च आहे, लॉजिस्टिक हा जो मेन पार्ट आहे, आता जे मेन चॅलेंज आपल्या पुढे हे लॉजिस्टिक कॉस्ट आपली कमी होईल आणि शेतकऱ्याला आपण जास्त न्याय देऊ शकतो. यासाठी आम्ही दूध भुकटी प्रकल्प किंवा प्रोसेसिंग मध्ये आलेलो आहे. बरं, मग त्यासाठी सरकार आपली काही मदत करताय का? काही प्रोजेक्टला सबसिडी वगैरे मार्गदर्शन काही मिळतंय का? आता अहिल्यानगर जिल्हा हा ODOP मध्ये दूध जिल्हा म्हणून भारत सरकारने जाहीर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आपण दुधाचं एक्सप्लोजर करू किंवा दुधाची कोणतीही फॅक्टरी आपण अहिल्यानगरमध्ये टाकली तर सरकार त्याला एक चांगलं अनुदान स्वरूपात एक रक्कम देते. त्याच्यात MOPI म्हणजे मोफी मध्ये केंद्र सरकारची आपल्याला 5 कोटी रुपयापर्यंत अनुदान मिळतंय. त्याच्यानंतर PSI म्हणून जी स्कीम आहे, पॅकेजिंग स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह, ज्यामध्ये आपल्याला व्याज सबमिशन, GSTचा बेनिफिट आणि लाईट बिलामध्ये बेनिफिट, अशी 70% प्रोजेक्ट कॉस्टच्या म्हणजे अंदाजे 49 कोटी रुपयाची सबसिडी ही महाराष्ट्र आणि भारत सरकार या प्रोजेक्टसाठी देते. आणि मला निश्चितच असं वाटतंय भारत सरकार, मोदी सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, हे उद्योगाच्या बाबतीत अतिशय पॉझिटिव्ह आहे. अतिशय हे तरुणांना किंवा महिलांना या उद्योग व्यवसायात आणण्यासाठी चांगलं काम भारत सरकार करत आहे. बरं, मग आता तुम्ही
ज्या दुधाचे जे प्रोडक्ट बोलला ट्रॅडिशनल प्रोडक्ट ते पण तुम्ही प्रोड्यूस करताय सध्या, ते आम्रखंड, दही वगैरे, पण हे पण करताय तुम्ही सध्या, चीज वगैरे प्रोड्यूस? हा, आपण जे ट्रेडिशनल प्रोडक्ट आहे ते पण करतो, पण जे आपल्या भागातली जी पर्चेसिंग पॉवर आहे, लोकांची क्रय शक्ती ही कमी आहे. आपण जर विरोधात जाऊन बघितलं, जगामध्ये पैसे खर्च करण्यावर, खाण्यापिण्यावर चांगल्या पद्धतीत खर्च करण्यात लोक तयार आहे. त्याच्यामुळे आपली जी कॉस्टिंग आहे या ट्रेडिशनल पदार्थ किंवा ट्रेडिशनल मार्केटमध्ये ही बसत नाही. पण आपल्या दुधाचे जर जास्त अतिरिक्त आपल्याला पैसे करायचे असले तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एक्सपोर्टकडे वळल्याशिवाय पर्याय नाही. आणि आज मला आनंद होतो की नगरमध्ये शेतकरी ह्या लेवलला बोलतात. म्हणजे दिस इज अ वेरी बिग थिंग, आय वुड से दिस इज अ इंस्पिरेशन फॉर होल इंडिया. अगर आप देख रहे ये वीडियो कहीं से भी, तो हे खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि मला आता ते दिसतंय भारत सरकार पण ज्या तऱ्हेनं एक्सपोर्ट प्रमोट करते, पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये प्रत्येकाला भारतातल्या माणसाला एक्सपोर्ट कळेल या लेवलला सरकारचं टार्गेट आहे आणि सरकार ते करणार. मग तुम्ही काम करा नका करू, ज्यांना समजतं ते पुढे जाऊन आपलं उत्पादन जागतिक लेवलला नेणारच आहे आणि पुढे काम करणारच आहे. मग आता तुम्ही दुधाचं मिल्क पावडर SMP है ना, स्किम मिल्क पावडर म्हणा किंवा मिल्क पावडर हे प्रोडक्ट निवडलं, तर मग ह्याचं तुम्हाला काय इथं कॉम्पिटिशन किंवा संधी दिसतेय? आता तुम्ही बघितलं असेल की भारतातले पण काही ब्रँड्स आहेत, मोठे मोठे जे दूध संघ आहेत महाराष्ट्रातले, मग तुम्ही गोकुळ घ्या, सोनाई घ्या, पण तुम्ही पराग घ्या किंवा आणखी कुठले असतील, हे सगळे मार्केटमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. तर मग ह्यांच्याशी तुम्ही कम्पीट करू शकाल. आता तुम्ही नवीन आहात या इंडस्ट्रीमध्ये, तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला आलाय? तो कॉन्फिडन्स आलाय. आम्ही इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन मध्ये जरी नवीन असलो, पण दूध संकलनाच्या याच्यामध्ये आम्ही 25 वर्षापासून काम करत आहोत. आणि ह्या कंपन्यांना कोणत्या प्रतीचं दूध लागतं, जगाला कोणत्या क्वालिटीचं दूध लागतं, याचा चांगला अभ्यास माझ्याकडे आणि आमच्या टीमकडे आहे. जे अँटीबायोटिकचे रेसिड्यूज आहेत दुधाला, जे आपण गाईला इंजेक्ट करतो त्याचे रेसिड्यू फ्री दूध आणि अॅफ्लोटॉक्सिन फ्री दूध, हे कन्सेप्ट समोर घेऊन आम्ही आता काम करत आहोत. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या मोठ्या कंपन्या काम करतात, आता मॉन्डेलिस बरोबर आमचा प्राथमिक भागीदारी करार किंवा व्यवसाय करार हा झालेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही जे बेबी फूड बनवतो ॲबॉट, त्याच्यानंतर पार्ले, जे ब्रिटानिया, ह्या ज्या देशी भारतीय ब्रँड बरोबर पण काम करतोय ना आंतरराष्ट्रीय ब्रँड बरोबर पण काम करतोय. त्याच्यामुळे स्पर्धा अशी काय आम्हाला मार्केटमध्ये दिसत नाही, कारण जे कंट्रोल जे कच्च्या मालावर पाहिजे, तर कच्च्या मालावर बऱ्यापैकी कंट्रोल माझं आणि माझ्या टीमचं आहे. बरं, ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मार्केट ज्याला मार्केट समजतं, म्हणजे राईट फ्रॉम द प्रोड्युसर टू द कन्झ्युमर, ही एक खूप मोठी सप्लाय चेन असते. फक्त प्रोडक्ट घेऊन दुकान उघडलं म्हणजे चालेल बिझनेस, असं अजिबात नाहीये. आणि एक्सपोर्ट बद्दल लोकांना तसं वाटतं की खूप सोपं आहे आणि खूप मोठा बिझनेस आणि खूप डॉलर, असं अजिबात नाहीये. हे खूप स्ट्रगल आहे इंटरनॅशनल मार्केट समजणं. म्हणजे यांचं जसं म्हणतात की प्रोडक्शन पासनं अॅफ्लोटॉक्सिन किंवा त्या दुधाच्या प्रत काय क्वालिटी काय तिथपासनं प्रोडक्शन मध्ये पण कंट्रोल, आणि आज मार्केटमध्ये उभे आहेत, मार्केटचं कॉम्पिटिशन पण समजतंय आणि प्राइसिंग पण समजतं. तर ही सगळी सप्लाय चेन जर समजत असेल तर एक्सपोर्टर फक्त एक मधली कडी आहे. तर तुम्ही एक्सपोर्ट आणि निगोशिएट लोकांशी करू शकाल आणि आपलं प्रोडक्ट व्यवस्थितरित्या विकू शकाल. अदरवाईज लोकांना जर यश मिळालं नाही तर ते लगेच ते काम सोडून देतात आणि मग एक्सपोर्ट नाही होत नाही असं नाही, आणि मग दुसरे व्यवसाय शोधतात. तर तसं होणार नाही. तर तुम्ही जो अभ्यास केला, डेफिनेटली तुम्हाला जी काय मदत लागणार, आमची पण इथे कंपनी आहे, थँक्यू व्हेरी मच सर, इझिली LLC. तर तुम्हाला इथं नेटवर्किंगचा, डिस्ट्रीब्युशनचा किंवा आणखी मार्केटिंगचा काही सपोर्ट लागला तर तुम्ही घरची कंपनी म्हणून तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसून तुम्हाला काय हवं ते काम करू शकता. इथे तुम्हाला मोठे मोठे ट्रेडर्स, अल्ट्रास किंवा बाकी मार्केटमध्ये दिसतीलच, तुम्ही ते मार्केट पण व्हिजिट करा. तिथे तुम्हाला SMP मिल्क पावडरचे ट्रेडर्स दिसतील, तिथे शॉप्स आहेत. आता इथे काही एक्झिबिटर्स तुम्हाला दिसतील, पण यांचे ऑफिसेस तिथे असतात अल्ट्रास मार्केटमध्ये. तिथे पण तुम्ही एक चक्कर मारा. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे बॅगाच दिसतील दुकानाच्या बाहेर. तिथे जाऊन पण तुम्ही चौकशी करा, त्यांचे स्पेसिफिकेशन मॅच करा. सगळ्यात मोठा चॅलेंज भारताचा हा आहे की भारताच्या प्रोडक्टवरती जगाचा भरोसा तेवढा नाहीये जेवढा असायला पाहिजे. त्याला आपणच कारणीभूत आहोत. सरांनी जे सांगितलं की आपण जे इंजेक्शन मारतो ते सगळे प्रोहिबिटेड आहेत, म्हणजे बाहेर बंदी आहे. त्यामुळं अनेक देशांमध्ये भारताच्या डेअरी प्रोडक्टला बंदी आहे. आणि युरोपियन लोक तर भारतातले प्रोडक्ट घ्यायला घाबरतात, कारण त्यांना माहिती की हे जुगाडू लोक आहेत, ऑर्गॅनिक म्हणून, नॅचरल म्हणून काय करतील माहित नाही, असं आपलं परसेप्शन आहे आपल्या प्रोडक्ट बद्दल जगामध्ये. तर ते ब्रेक करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जो विषय मांडला क्वालिटीचा, सर्टिफिकेशनचा, तो प्लांट त्या स्टँडर्डचा, हे असणं खूप आवश्यक आहे. फूड इंडस्ट्री ही खूप सेन्सिटिव्ह आहे, कारण ह्युमन बिंग्स हे कन्झ्युम करणार आहेत. त्यामुळे जो कोणी इम्पोर्टर आहे, कोणी बायर आहे, तो सगळ्यात पहिले तुम्हाला विचारणार आहे की सर तुमचा प्लांट कुठं आहे, कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता, तुमचे सर्टिफिकेशन्स काय काय, तुमचं हायजीन काय काय, क्वालिटी कंट्रोल तुम्ही कसं करता. मग तो प्रोडक्ट बघेल, तो प्लांट व्हिजिट पण करेल, आणि हे सगळं झाल्यावरती तो प्राइसवर येणार. बरोबर आहे ना. आपलं जनरली दुकान उलट सुरू होतं, सर तुम्ही ऍडव्हान्स देणार का, तुम्ही प्राइस किती, तिथूनच आपली सुरुवात आहे, तिथंच आपला विषय संपतो. पण जर तुम्ही ह्या वेनं जे चाललाय तर अतिशय योग्य. आय वुड से की तुम्हाला मार्केट खूप चांगल्या तऱ्हेने समजलंय, आणि तुम्ही जर ह्याच्यावरती काम केलं तर नक्कीच मार्केटमध्ये खूप चांगली डिमांड दिसते. तर आता जे प्रोडक्ट तुम्ही बघता SMP वगैरे, तर त्याचं तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल, इथे कोणाकोणाचे स्टॉल तुम्हाला दिसले भारतातले? सोनाईचा स्टॉल दिसलाय. बरं. त्याच्यानंतर लॅक्टिलिसचा आहे. बरं.
गोविंद डेअरीचा स्टॉल आहे. त्याच्यानंतर नेचर डिलाइट. नेचर डिलाइटचा आहे. हम्म. आनंदा डेअरी दिल्लीचे आहे ते. बर. अमूल. अमूलचा आहे. बर. पारसचा आहे. बऱ्यापैकी ज्या भारतातल्या मोठ्या डेअरीज आहेत ज्यांचं चांगलं काम दूध क्षेत्रामध्ये, त्या सगळ्या डेअरी या ठिकाणी आम्हाला दिसल्या. मग त्यांचे तुम्ही प्राइसिंग बघितलं का? त्यांच्या प्राइसिंगचा वगैरे आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्या प्राइसिंग पेक्षा आमची प्राइसिंग ही निश्चितच कमी आहे. कारण आमचा ओव्हरहेड कॉस्ट ही त्यांच्या कम्पेअर कमी आहे. रॉ मटेरियलला त्यांना जी कॉस्ट बेअर करावी लागती आणि लॉजिस्टिकला जी त्यांना जी कॉस्ट बेअर करावी लागते त्यांची त्या तुलनेत आमची कॉस्ट ही निश्चितच कमी आहे. त्याच्यामुळे कॉस्ट कटिंग आणि मार्केटला आपण एक चांगला प्रोडक्ट देऊ शकतो या भरोशावर आम्ही या ठिकाणी आलो. साधारणतः तुमच्या प्रोडक्टचं काय पॅकेजिंग आणि काय कॉस्ट असेल साधारणतः डॉलर्स मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलं काही थोडंफार? डॉलर्स मध्ये नाही केलं पण रुपीज मध्ये केलंय. रुपीज मध्ये आपला 320 रुपयाच्या आसपास आमची कॉस्टिंग आहे आज पावडरची पर केजी. पर केजी एक्स फॅक्टरी म्हणता तुम्ही. हा, 320 रुपये पर केजी एक्स फॅक्टरी. आता जेव्हा निर्यात करतो आपण, एक्सपोर्ट करतो, तेव्हा पावडर वरती पण सरकारची सबसिडी आहे. आता आहे का? नाही, आता नाही ती. आता नाही, पहिले होती. मग आता का नाही, का बरं सरकारनं असं केलं? ज्यावेळेस दुधाचं प्रमाण अतिरिक्त होतंय भारतामध्ये त्यावेळेस सरकार त्याला सपोर्ट प्राइस म्हणून किंवा ते सबसिडी देत असते. पण दुधाचं मागणी आणि पुरवठ्याचं हे जे प्रमाण आहे या सध्या सारखं असल्यामुळं सरकार त्याला काही मदत करीत नाही. पण सरकार इंडस्ट्रीला एक चांगल्या प्रकारे आता मदत करते असं मला दिसून राहिले. बरं. मग आता जर तुम्ही निर्यातीत पाऊल ठेवलं, तुमच्या भावाला आपल्या प्रोडक्टला चांगला भाव मिळू शकतो. बरोबर. त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो? निश्चितच याचा आहे ना, जे भारतीय बाजारापेक्षा जगात आपल्याला 30 रुपये पावडरला हे जास्त भेटणार आहेत आणि 30 रुपये पावडरची कॉस्ट जर वाढली तर दुधाचे 3 रुपये लिटरला वाढतात. ग्रामीण भागात जे काम करतात दूध व्यवसाय, ज्या महिला काम करतात, जे तरुण रोजगार निर्मितीसाठी काम करतात, यांचा निश्चितच 2 रुपये 3 रुपयांनी फायदा होणार आहे. बरं, ही खूप मोठी गोष्ट आहे. अल्टिमेटली आपल्या शेतकऱ्यांचं किंवा भारतातल्या लोकांचं जीवनमान उंचावणं हेच आपलं सर्वांचं एकत्र येऊन काम आहे. बेसिकली भारताला आपले प्रोडक्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेऊन विकण्याशिवाय प्रगतीचा दुसरा मार्ग नाही आहे. आज शेतकऱ्यांची जी आपण हालत बघतो, नेहमीच आपलं काही ना काही चालू असतं. बाबा कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, पण तुम्ही दुधाला भाव नाही, टोमॅटोला भाव नाही, कांद्याचे भाव पडलेले आहेत. तर आता सोयाबीनला थोडंफार बरं आलं नाही, सोयाबीनचे भाव पडले होते. तर ह्या सगळ्या प्रोडक्टचं आजकाल भारत रेट ठरवत नाही, हे सगळं जागतिक मार्केटवरती चाललेलं आहे. प्रत्येक प्रोडक्टचं जगामध्ये प्रोडक्ट ते अवेलेबल आहे दुसऱ्या देशांकडनं सुद्धा, आणि ते त्यांची प्राइस काय आहे त्याच्याबरोबर भारताला आपल्याला प्राइस निगोशिएट करून ठरवावी लागते. आपण आपलं वेगळं प्राइस ठरवू शकत नाही. आपल्याला खूप वाटतं की आपण खूप उत्पादन करतो, आपण खूप मोठे आहोत आणि आपण खूप मोठं काम केलंय. असं बिलकुल नाही आहे. इंटरनॅशनल मार्केटला आल्यावर कळतं की आपली क्वालिटी कुठं आहे, आपण प्रेझेंटेशनमध्ये कुठं आहोत, पॅकेजिंगमध्ये कुठं आहोत आणि बाकी कंट्री कुठे आहात. आता इथे भारताबरोबर तुम्ही भारताच्या प्रोडक्ट बद्दल बघितलं म्हणजे आणखी मोठे डेअरी उत्पादक देश आहे. मग ते डेन्मार्क असेल, नेदरलँड असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा न्यूझीलंड असेल, हे खूप प्रयत्न करतायत भारतीय मार्केट एंटर करण्याचा. तर ते पण तुम्हाला इथे दिसले का या गल्फ फूडमध्ये? गल्फ फूडमध्ये ज्या देशातल्या सगळ्या ज्या कंट्री आहेत दूध प्रोडक्शन करणारे, या सर्व कंट्री या ठिकाणी दिसल्यात. आणि कॉम्पिटेटिव्ह त्यांचे जी प्रोडक्शन कॉस्ट आहे आणि त्यांच्याकडे जे गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे आणि अनफॉर्च्युनेट त्यांच्याकडे जे क्लायमेट आहे हे आपल्यापेक्षा निश्चितच चांगलं आहे. थंड हवामान असल्यामुळं त्या ठिकाणी दुधाची जी टिकवण क्षमता आहे ही आपल्यापेक्षा निश्चित जास्त आहे. त्याच्यानंतर जे ऑटोमेशन या फॉरेन कंट्रीमध्ये, गाईमध्ये, गोठ्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ही आपल्यापेक्षा निश्चित कमी आहे. कम्पेअर आपण जर करायला गेलो तर आपल्याकडे प्रोडक्शन कॉस्ट ही जास्त आहे. त्याच्यानंतर पर कॅटल यील्ड हे आपल्याकडे कमी आहे कम्पेअर टू अदर कंट्री. त्याच्यानंतर आपली जी प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्यामुळं, आणि आपल्याकडे जे गाईला देव मानलं जातं, म्हाताऱ्या किंवा वयस्कर गायी आपल्याकडे सांभाळल्या जातात, त्या अनप्रोडक्टिव्ह गायी आहेत. अनप्रोडक्टिव्ह ॲनिमल्स आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सांभाळले जातात. त्याच्यामुळे आपली प्रोडक्शन कॉस्ट ही पर ॲनिमल कमी आहे आणि आपण याच्यात मॅन पॉवर आपल्याकडे स्वस्त आहे ॲज टू कम्पेअर. पण ऑटोमेशन नसल्यामुळं आपल्याला ते प्रूव्ह करता येणार किंवा त्यातून आपल्याला प्रॉफिट होईना. बरोबर. याच्यासाठी आम्ही जे महिला सशक्तीकरणाचं एक धोरण दैवतम डेअरीच्या माध्यमातून आणलेलं आहे का ज्या मॅन पॉवर उपलब्ध आहे पण त्यांच्याकडे फायनान्स नाही, त्याला आपण ह्या ज्या नॅशनलाइज बँकेस, युनियन बँक असतील, स्टेट बँक असतील, यांच्या माध्यमातून कर्ज दिलंय आणि त्यांना ॲनिमल्स घेण्यासाठी आपण प्रवृत्त केलंय. त्याच्यामध्ये आणि जे टेक्नॉलॉजी जगात आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासाठी आमची जी टीम आहे का तुमच्या दुधाची प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करायची, मुक्त गोठे, गाईला कम्फर्ट कसा पाहिजे, याच्यातून वुमन इम्पॉर्टमेंट कशी झाली पाहिजे, त्याच्यानंतर जे आपण नैसर्गिक समतोल याच्यातून कसा साधला पाहिजे, पण सोलर करू शकतो. त्याच्यानंतर दूध वाहण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स घेतल्यात. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याकडे ज्या गाईपासून शेण येतं त्या शेणापासून आपण बायोगॅस शेतकऱ्यांना एकदम कमी दरात दिलेत. म्हणजे सगळ्या प्रकारे आपण ह्या दूध व्यवसायात आता एंटर करतो. बरोबर. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं सरांनी सगळ्यात मेन मुद्दा मांडला की भारतामध्ये फक्त प्रोडक्शन अतिरिक्त आहे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्रत्येक गावात शेतकरी आणि आपण सगळे प्रोड्यूस करतोय, फक्त प्रोड्यूसच करतोय. त्याचं पुढे मार्केट काय हे काय आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपल्याकडे प्रोडक्शन अतिरिक्त आहे पण ते वर्ल्ड क्लास क्वालिटीचं नाहीये.
आणि आपल्याकडे त्याच्यामुळे त्याला डिमांड नाहीये, त्याला भाव नाहीये, हा आपला प्रश्न आहे. दुसरा सरांनी जे बोलले की प्रोडक्टिव्हिटी आपली खूप पुअर आहे, प्रोडक्शन जास्त आहे आणि प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. म्हणजे आपण जर 1000 लिटर दूध उत्पादन करायला जेवढा आपल्याला खर्च येतो त्यापेक्षा खूप कमी खर्च ह्या बाकी कंट्रीला येतोय. त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटला आपण आपले प्रोडक्ट विकू शकत नाही आणि याचं एकच सोल्युशन आहे टेक्नॉलॉजी आणि तसे बिझनेस मॉडेल्स आपल्याला तयार करावे लागतील. तर ज्या लोकांना आता ते इथे इंटरनॅशनल मार्केटमध्ये आलेत म्हणजे त्यांना इंटरनॅशनल मार्केट समजलंय, तर आता हे नॉलेज जे आहे हे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ग्राउंड पर्यंत गेलं तरच काहीतरी परिवर्तन होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ करतोय की बाबा की यांचं जे अनुभव आहे, जे नॉलेज आहे हे लोकांपर्यंत जावं, त्यांना पण या गोष्टी समजाव्या. अनेक महासंघ जे म्हणतो आपण ग्रेपवाले असतील, पॉमोग्रेनेटवाले असतील, कांद्याचे महासंघ आहे किंवा सीताफळवाले आहेत, पेरूवाले आहेत, त्यानंतर कापूसवाले आहेत, सगळ्यांचे संघ आहेत आपल्याकडे ना, म्हणजे मोठे मोठे फेडरेशन्स आहेत. आणि हे सगळ्यांना प्रश्न पडला की आता प्रोडक्ट करायचं का. ते फक्त काय सरकारला बोलणार, काहीतरी आंदोलन करणार, तोडफोड करणार, आपलं टायर फोडणार, ह्याच्यापलीकडे काय करू शकत नाही आणि काय होणार पण नाही. त्याने हे केलं तर बरंच काही परिवर्तन होऊ शकतं. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच सर. चांगलं तुम्ही काम करताय. जो काय तुम्हाला सपोर्ट लागेल तो मी आणि माझी टीम नक्कीच तुमच्या बरोबर असेल. आणि मला खूप आनंद होईल की तुमचं प्रोडक्ट तुम्ही या मार्केटमध्ये लॉन्च केलं. तर आय विल ऑल्सो सजेस्ट की तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाताना एक इंटरनॅशनल नाव घेऊन जावं की जे इंटरनॅशनल मार्केटला समजू शकतं. त्यानंतर मिल्क पावडर एक प्रोडक्ट आहे, पण याबरोबर जर डेअरी मधले आणखी काही प्रोडक्ट तुम्हाला आणता आलं, जसं की फ्लेवर्ड मिल्क आहे, हे पण आम्हाला दिसतं की इथे चांगलं त्याचं डिमांड आहे. त्यानंतर आम्ही सध्या बघतो की बटर हे किंवा घी हे पण प्रोडक्ट आहेत. तुम्ही किंवा तुमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग करून चांगला ब्रँड करून जर मार्केटमध्ये चांगल्या प्राइसला आणलं आणि जर क्वालिटी चांगली असेल तर डेफिनेटली त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. मी तुम्हाला हे सांगू शकतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू. शुभेच्छा आमच्या थँक्यू. तुम्हाला.